चला, आपला टाइम झाला आहे. हळूहळू तोपर्यंत होतील बाकीचे सगळे जॉईन. नमस्कार. 11 डेज ट्रान्सफॉर्मेशन जर्नी विथ पूर्वामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मी पूर्वा सांडभोर, इमोशनल हिलिंग कोच. आजपासून सुरू होणारा आपला हा 11 दिवसांचा संपूर्ण प्रवास दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी असा एका आड एक दिवस असणार आहे. आज आपण आपल्या आयुष्यातल्या एका अतिशय महत्वाच्या आणि मोलाच्या प्रवासाची सुरुवात करत आहोत. हा प्रवास फक्त काहीतरी ऐकण्याचा किंवा माहिती घेण्याचा नाहीये, तर हा प्रवास स्वतःच्या मनावरचा साचलेला भार उतरवून पुन्हा नव्याने जगण्याचा आहे. पण हा प्रवास सुरू करण्याआधी मला तुमचे पुढील 25 ते 30 मिनिटे 100% अटेन्शन हवे आहे. ओके. आपण रोज इतरांसाठी वेळ देतो, कामासाठी वेळ देतो. आज हे 25 असतील, 30 मिनिट असतील, मला माहित नाही. आपल्याला म्हणजे 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही लागणार, पण तरी सुद्धा जेवढा वेळ लागेल तेवढा पूर्णपणे स्वतःसाठी द्या. म्हणूनच आता लगेच पुढील काही गोष्टी पिक करायच्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे ब्लूटूथ किंवा इयरफोन वापरायचा आहे. जर तुम्ही अजून ब्लूटूथ किंवा हेडफोन्स लावले नसतील तर लगेच ते कानाला लावा. यामुळे माझा आवाज थेट तुमच्या मनापर्यंत पोहोचेल आणि आसपासचा कोणताही आवाज तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. दुसरी गोष्ट, पाणी प्या. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. एक घोट पाणी प्या आणि पाण्याची बॉटल किंवा ग्लास तुमच्या जवळच ठेवा. EFT करताना आपल्या शरीरातून ऊर्जा वाहत असते, त्यासाठी पाणी अतिशय गरजेचे असते. एक वही आणि पेन घ्या. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होणाऱ्या आपल्या या 11 सत्रांमधील भावना आणि अनुभव लिहून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र वही बनवा. जरी आपले आजचे सेशन फ्री असले तरी सुद्धा तेवढ्याच सिरियस नोटवर तुम्ही हे घ्यायचे आहे. एका जागी शांत बसा. टीव्ही बंद करा. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स बाजूला ठेवा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून एका शांत जागी बसा. ओके, मी तुम्हाला 5 सेकंदांचा टाइम देते. हे सगळं करून घ्या. ओके, डन. आता जर तुम्ही पूर्णपणे तयार असाल तर एक लांब खोल श्वास घ्या आणि हळूवार श्वास सोडून मनाला सांगा, पुढचे 30 मिनिट फक्त माझे आहेत. तर आपण सगळे रोजच्या धावपळीत जगत असतो. घर, ऑफिस, मुले, नातेसंबंध, पैशांची चिंता, भविष्याची भीती, काळजी, या सगळ्यात आपण पुढे जात राहतो. पण कधी शांत बसून स्वतःला विचारलंय का की माझ्या आत नक्की काय चाललंय? आपण फोन 100% चार्ज करतो, घराची स्वच्छता करतो, कपडे स्वच्छ धुतो, पण आपल्या मनात साचलेल्या कचऱ्याचं काय? समजतंय ना मी काय विचारते ते? आता एका फुग्याचं उदाहरण घ्या. जेव्हा आपण एका फुग्यात हळूहळू हवा भरतो तेव्हा तो फुगत जातो, बरोबर ना? फुगवलंच असेल ना फुगा तुम्ही सगळ्यांनी. पण जर आपण त्यात हवा भरतच राहिलो आणि ती बाहेर पडायला जागाच ठेवली नाही तर काय होईल? एक दिवस तो फुगा फुटेल. आपलं मन सुद्धा या फुग्यासारखं असतं. लहानपणी कोणीतरी काहीतरी वाईट बोललं, आपण ते मनात ठेवलं.
ऑफिसमध्ये किंवा घरात अपमान झाला, आपण तो गिळला. भविष्याची भीती वाटली, आपण ती दाबून ठेवली. कुणावर तरी प्रचंड राग आलाय, पण आपण म्हणजे मी चांगला माणूस आहे ना, मग हे दाखवायला नको का? मग त्यासाठी आपण राग आतच दाबला. हं? आपण काय करतोय? आपण त्या फुग्यात रोज थोडी थोडी हवा भरतोय. हं? आणि मग काय होतं? एक दिवस अगदी छोट्याशा कारणावरून आपली चिडचिड होते. आपण जवळच्या माणसांवरती ओरडतो किंवा अचानक विनाकारण रडू येतं. छातीत धडधड होते, डोकं दुखायला लागतं आणि शरीरात आजार निर्माण होतात. मी जे काही बोलतेय ते तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटतायत. मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एका गावात एक व्यक्ती राहत होती. आता तुमच्या मनात परत येऊ नका देऊ की एकच व्यक्ती राहत होती का? गाव होतं, बरेचसे लोक राहत होते. त्यापैकी एका व्यक्तीची गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ती जिथे राहायची तिथे पाठीवर एक मोठं पोतं घेऊन फिरायची. त्या पोत्यात ती व्यक्ती दगड गोळा करायची. जेव्हा जेव्हा तिला कोणी काही वाईट बोलायचं, फसवायचं किंवा दुःख द्यायचं, तेव्हा ती व्यक्ती त्या आठवणीचा एक जड दगड त्या पोत्यात टाकायची. आय होप तुम्हाला सगळं कळतंय मी जे काही बोलतेय ते. हळूहळू ते पोतं इतकं जड झालं की त्या व्यक्तीला चालायला त्रास होऊ लागला. पाठीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. एक दिवस काय झालं, त्या गावातून एक साधू चालले होते असेच. तर त्या साधूंनी ते पाहिलं आणि त्याला विचारलं, तू हे एवढं जड पोतं का रे घेऊन फिरतोयस? तर ती व्यक्ती म्हणाली, लोकांनी मला जे दुःख दिलंय किंवा जो माझा अपमान केलाय ना, त्याचे हे दगड आहेत. मी ते विसरूच शकत नाही. जेव्हा जेव्हा लोकांनी माझा अपमान केला, मला दुःख दिलं, त्या प्रत्येक वेळेस मी एक एक दगड या पोत्यात टाकलाय. त्यावर ते साधू हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, लोकांनी तुला भूतकाळात त्रास दिला ना, पण त्या दगडांचे वजन वाहून तू रोज स्वतःला आत्ता त्रासात ठेवतोयस. तुला कळतंय का? ते पोतं खाली फेकून दे आणि मोकळा हो. विचार करा, आपणही आपल्या मनात भूतकाळातील अशा दुःखाचे, रागाचे आणि भीतीचे दगड घेऊन फिरत नाही आहोत ना? एकदा चेक करा की तुम्ही सुद्धा असं करताय का? आज हे समजून घ्या, इमोशन म्हणजे एनर्जी इन मोशन. आपल्या ज्या भावना असतात ना, या वाहत्या पाण्यासारख्या असाव्यात. नदीचं पाणी वाहत असतं ना, म्हणून ते स्वच्छ असतं. पण तेच पाणी एका जागी साचलं की काय होतं? आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासारखी आहे का? मला तुम्हीच सांगा. काय होतं त्या पाण्याचं ज्यावेळेस ते पाणी एका जागेवर साठतं तेव्हा? आपण आपल्या भावनांना अडकून ठेवले आहे, म्हणून मन कुजल्यासारखे वाटत आहे. आज या 11 दिवसांच्या प्रवासाच्या पहिल्या दिवशी आपण शपथ घेऊया, मी माझ्या मनात साचलेले हे दगड आता खाली फेकून देणार आहे. मी माझ्या भावनांचा स्वीकार करणार आहे. थोडा अवघड आहे, पण होईल, सवय होईल तुम्हाला. तर आता प्रश्न हा आहे की मनात साचलेले हे दगड किंवा अडकलेली ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे, ती बाहेर कशी काढायची? यासाठी आपण वापरणार आहोत EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स किंवा टॅपिंग. तर हे EFT नक्की काय काम करतं? आपल्या मेंदूमध्ये ॲमिग्डला नावाचा एक भाग असतो, जो धोक्याची सूचना देतो. जेव्हा आपण तणावात असतो, भीती किंवा रागात असतो, तेव्हा ॲमिग्डला फाईट ऑर फ्लाईट मोड ऑन करतो. म्हणजेच शरीरात कॉर्टिसॉल सोडतो, म्हणजेच शरीरात आपले स्ट्रेस हार्मोन्स सोडतो. आपल्या शरीरात 5,000 वर्षांपासून
वैद्यकशास्त्राने शोधलेले मेरिडियन पॉइंट्स असतात. जेव्हा आपण आपल्या हाताच्या बोटांनी या विशिष्ट पॉइंट्सवर हळूवार टॅप करतो, मी सांगेल पुढे टॅप कसं करायचं काय ते, हळूवार टॅप करतो आणि त्याच वेळी आपल्या मनातील खरी भावना उघडपणे बोलून दाखवतो, तेव्हा मेंदूला संदेश जातो की शांत हो, तू आता सुरक्षित आहेस. आय होप की मी जे तुम्हाला सांगतेय ते सगळं कळतंय. तर याने काय होतं, मेंदूतील तणावाचे सिग्नल्स शांत व्हायला लागतात. वर्षानुवर्ष शरीरामध्ये जी अडकलेली नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडायला सुरुवात होते. मन हलके आणि शांत व्हायला लागतं. हे जादू वाटू शकते, पण हे पूर्णपणे वैज्ञानिक आहे. याच्यावरती रिसर्च झालेला आहे, तुम्ही गुगल सर्च करू शकता. तर चला आता बोलणं पुरे झालं, आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊयात. पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. पाण्याची बाटली उघडा आणि 1-2 घोट पाणी प्या. पाण्याची बॉटल नसेल तर ग्लास मधलं पाणी प्या. ओके, डोळे मिटा. एक लांब आणि खोल श्वास घ्या. आणि सावकाश सोडा. आता स्वतःच्या आत डोकावून पहा, स्वतःच्या मनात. या क्षणी तुमच्या मनात कोणती भावना सर्वात जास्त आहे? भीती वाटतेय, भविष्याची चिंता आहे, कुणावर तरी असलेला राग आहे, की आयुष्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय? या भावनेला 10 पैकी तुम्ही किती गुण द्याल? 0 म्हणजे अजिबात नाही आणि 10 म्हणजे खूप जास्त ताण. म्हणजे जर सपोज तुम्हाला भीतीचं प्रमाण तुमच्या जास्त आहे तर तुम्ही 10 देणार आहात. प्रमाण जास्त असेल तर गुण जास्त द्यायचेत, कमी असेल तर कमी गुण द्यायचेत. ओके, म्हणजे मला खूप भीती वाटतेय, मला माझ्या भविष्याची खूप 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 चिंता आहे, तर 10. थोडीशी आहे तर 9, त्याच्यापेक्षा थोडी आहे तर 8. ओके, तुमच्या वहीत किंवा मनात तो नंबर ठरवा, 7 असेल, 8 असेल. डन. आता माझ्यासोबत टॅपिंग सुरू करा. तुमच्या हाताची जी कडेची बाजू असते ना, याला कराटे चॉप पॉइंट म्हणतात. तिथे दुसऱ्या हाताच्या 4 बोटांनी हळूवार टॅप करायचंय. माझ्या मागे तुम्हाला नाही म्हणता आलं तरी चालणार आहे, पण टॅप करायचं आहे. आणि जर म्हणता आलं तर वेल अँड गुड. जरी माझ्या मनात वर्षानुवर्षे साचलेला तणाव आणि भीती असली तरीही मी स्वतःवर मनापासून प्रेम करतो किंवा करते आणि स्वतःचा स्वीकार करते. आपल्याला हे 3 वेळा कराटे चॉप पॉइंट वरती 3 वेळा टॅप करायचंय. जरी मी माझ्या भावना दाबून ठेवल्या आहेत आणि माझं मन खूप जड वाटत आहे, तरीही आज मी स्वतःला शांत करायची संधी देत आहे. जरी मला या 11 दिवसांत बदल घडेल की नाही याची शंका असली तरीही मी या प्रवासासाठी स्वतःला तयार करते किंवा करतो. आता मी सांगेन त्या पॉइंट्सवर 2 बोटांनी हळूवार टॅप करत माझ्या मागे अगेन. बोलता आलं तर ओके, नाही आलं तरी ओके. डोक्यावर, टाळूच्या मध्यभागी, टॉप ऑफ हेड, हा मनावरचा सर्व जडपणा रिलीज नाव. भुवयांच्या मध्ये सुरुवातीला आयब्रो पॉइंट, हे साचलेले विचार आणि चिंता रिलीज नाव. डोळ्यांच्या कडेला, साइड ऑफ आय, ही भविष्याची वाटणारी भीती रिलीज नाव. डोळ्यांच्या खाली, इथे हाडांवर, आपल्या डोळ्यांच्या खालीचे हाड असतं ना तिथे, माझ्यात
साचलेला सर्व राग रिलीज नाव. आता इथे नाकाखाली, नाक आणि ओठांच्या मध्ये, अंडरनोज, मी आजपर्यंत या भावनांना दाबून ठेवले. रिलीज नाव. आता हनुवटीवर, म्हणजे ओठांच्या खाली जो खड्डा असतो ना, चिन पॉइंट, तिथे. पण आता मी त्यांना पाहत आहे. आता कॉलर बोनवर, म्हणजे गळ्याखाली जे आपलं हाड असतं ना, त्याच्यावर मी माझ्या शरीराला सांगतेय, तू आत्ता सुरक्षित आहेस. आता अंडरआर्म्स, म्हणजे काखेच्या खाली, 4 बोटे खाली, मी हा सर्व ताण हळूहळू सोडून देतीये किंवा देतोय. मी हा सर्व ताण सोडून देतीये. आता परत एकदा कराटे चॉप पॉइंट. मी माझ्या या इमोशन्सची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% जबाबदारी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% जबाबदारी घेत आहे. टॅपिंग थांबवा. एक लांब खोल श्वास घ्या. नाकाने घ्यायचा आहे. आणि हळूवार सोडा. आता आपण मनातील नकारात्मक ताण सोडून दिला आहे. आता आपल्या मनाला आणि शरीराला एका नवीन सकारात्मक ऊर्जेने भरूयात. तर त्यासाठी काय करायचंय, आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि जस्ट म्हणायचंय, डोळे मिटून घ्या, तुम्ही डोळे मिटून घ्या. मी माझ्या मनातील सर्व ताण पूर्णपणे सोडून देत आहे. मी माझ्या भूतकाळाला क्षमा करते आणि मुक्त होते. माझे मन दिवसेंदिवस अधिक शांत आणि हलके होत आहे. मी स्वतःवर आणि माझ्या या प्रवासावर पूर्ण विश्वास ठेवते. माझ्या शरीरात आणि मनात फक्त शांतता आणि आनंद वाहत आहे. मी दररोज सकारात्मक बदलांसाठी तयार होत आहे. मी सुरक्षित आहे. मी शांत आहे आणि मी समृद्ध आहे. मी या 11 दिवसांच्या प्रवासाचे आनंदाने स्वागत करते किंवा करतो. एक लांब खोल श्वास घ्या. सावकाश सोडायचंय. आता पुन्हा 2 घोट पाणी प्या. आता डोळे मिटून घ्या आणि चेक करा, मगाशी जो 10 पैकी नंबर तुम्ही ठरवला होता ना, 8 होता, 9 होता, तो आता कितीवर आलाय. मी चेक करते. चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता. ओके. 6, 5, 7. ग्रेट. ओके. वंडरफुल. बघा, अवघ्या काही मिनिटात तो नंबर 8 वरून 6 वर किंवा 5 वर आलाय. याचाच अर्थ तुमच्या शरीराने या प्रोसेसला समाधानाने रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आहे. तुम्हाला आता छातीत किंवा डोक्यात थोडे हलके, मोकळे आणि प्रसन्न वाटत असेल. बरोबर ना?
दिसतंय, तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय मला. बघा, अवघ्या 5 मिनिटांच्या टॅपिंगमुळे जर मनावरचा भार थोडा कमी होऊ शकतो, तर पुढच्या 10 दिवसात आपण किती मोठा बदल घडवू शकतो. आजचे तुमचे होम टास्क. तर आता सेशन संपल्यावर ती वही आणि पेन घ्या, जे तुम्ही सोबत ठेवले होते. आठवत आहे ना, सुरुवातीला सांगितलं होतं आपल्या सेशनच्या. वहीच्या पानावर आजची तारीख टाका आणि अशा 3 गोष्टी किंवा भावना लिहून काढा, ज्यामुळे तुम्हाला सध्या सर्वात जास्त त्रास होतोय. उदाहरण द्यायचं झालं तर मला पैशांची भीती वाटतेय, मला त्या व्यक्तीचा राग येतोय, किंवा मला भविष्याची चिंता वाटतेय. फक्त लिहायचंय हा, काहीच विचार नाही करायचा आहे. तुमच्याकडे उद्याचा म्हणजे मंगळवारचा पूर्ण दिवस आहे. तर आजचा हा 5 मिनिटांचा अनुभव फक्त एक सुरुवात होती. ही 11 दिवसांची सिरीज म्हणजे तुमच्या आयुष्यातील बदलाचा एक बेसिक फाउंडेशन आहे. पण मला माहिती आहे की बऱ्याच जणांना अशा प्रकारच्या हिलिंगची रोज किंवा नियमित गरज असते. म्हणूनच या सिरीज सोबतच नंतर मी एक अल्टरनेट डे हिलिंग चॅलेंज देखील सुरू करत आहे. यामध्ये आपण एका आड एक दिवस एकत्र येऊन अशाच प्रकारे डीप लेवलवर हिलिंग आणि टॅपिंगचा सराव करणार आहोत. जर तुम्हाला या अल्टरनेट डे हिलिंग चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचे असेल, किंवा तुम्हाला काही वर्षानुवर्षे साचलेले जुने ट्रॉमा, क्रॉनिक स्ट्रेस आणि नात्यांमधील प्रश्न यावर माझ्याशी पर्सनल गायडन्स किंवा ऍडव्हान्स सेशनसाठी कनेक्ट करायचे असेल, तर तुम्ही अगदी निसंकोचपणे माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. मी इथे चॅटबॉक्समध्ये व्हॉट्सअप आपली जी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे त्याची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही इंटरेस्टेड असा मेसेज पाठवू शकता, किंवा ग्रुप जॉईन करू शकता. ग्रुप जॉईन केल्यानंतर आपली जी पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला मी सांगेल. तर पहिल्यांदा टॅपिंग करताना बऱ्याच जणांच्या मनात काही लहान सहान शंका येतात. काही जणांनी मला चॅटबॉक्समध्ये पण विचारलंय, आणि त्या अगदी स्वाभाविक पण आहेत. कदाचित तुमच्या मनातही प्रश्न आले असतील, नाही का? आलेले आहेत, म्हणूनच विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे की टॅपिंग करताना मला खूप जांभया आल्या, किंवा डोळ्यात पाणी आले, किंवा ढेकर आली, हे योग्य आहे का? तर हो, हे 100% नॉर्मल आणि उत्तम लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या शरीरातून आणि नर्वस सिस्टीम मधून जी साचलेली नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती बाहेर पडतीये. तर दुसरा प्रश्न, मी डाव्या हाताने टॅप करू की उजव्या, किंवा काही फरक पडतो का? तर तुम्ही कोणत्याही हाताने टॅप करू शकता. डावा हात, उजवा हात किंवा दोन्ही हात एकत्र कसेही टॅप केले तरी ऊर्जा मार्ग सारखेच काम करतात. आणि तिसरा प्रश्न आहे, मी कॉमन प्रश्न घेते. माझा 10 पैकी असलेला नंबर, उदाहरणार्थ 8 किंवा 9, लगेच कमी का नाही झाला? तर काळजी करू नका, काही भावना किंवा ताण वर्षानुवर्ष मनात साचलेला असतो, त्यामुळे तो एकाच फेरीत 0 होत नाही. जसा आपण सराव करू तसा तो नंबर हळूहळू खाली येईल. तर लक्षात ठेवा, आपली ही 11 दिवसांची मालिका दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी असणार आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी विश्रांती घ्या, म्हणजे तुमचं ऑफिस वगैरे असेल तर तुम्ही जाऊ शकता, आणि आजचा हा हलकेपणा अनुभवत राहा. आता आपण थेट बुधवारी भेटूयात, डे 2 मध्ये. ओके. तर आज स्वतःसाठी जो काही वेळ तुम्ही काढलात, या प्रवासाची सुरुवात केल्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक. हसत राहा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. धन्यवाद. आणखी एक ऍड करायचं राहिलं की आता ठीक आहे, मी कॉमन प्रश्न घेतलेत आपले. आपण वीकमधून 3 वेळा भेटणार आहोत. तर मी प्लॅन करतेय की आपलं Q&Aचं सेशनसाठी आपण सॅटर्डे किंवा संडे एक टाइम फिक्स करून तुमचे जे काही क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यासाठी मी आन्सर तुम्हाला देईल. तर मी त्याची सुद्धा लिंक तुम्हाला ग्रुपवर शेअर करेल जेव्हा आपण ते सेशन ठेवणार आहोत तेव्हा. त्याच्यामध्ये फक्त Q&A असेल. धन्यवाद.